आपण या सगळ्यांना केवळ प्रसाद देतो आहोत. सर्वप्रथम आमचे बंधू सावकार वट्टमवार गेले 4 महिन्यापासून खरं तर त्यांचे गुडघे दुखत आहेत बरं का. पायाचा त्रास आहे, उठायला बसायला खूप त्रास आहे, पण तरी सुद्धा अहोरात्र परिश्रम करून त्या दोघांनी खूप प्रेमाने सेवा केली. त्याबद्दल त्यांना मी रामाचा प्रसाद देतो. त्यांनी स्वीकारा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. हे सगळं कार्य जी ही मंडळी करत आहे त्याला प्रेरणास्थान म्हणजे आमच्या माता भगिनी आहेत बरं का. आणि त्यांच्या प्रेरणेने हे सगळं पळतात, म्हणून त्यांचा सुद्धा सन्मान होणं आवश्यक आहे. म्हणून बंधू सावकार आमच्या सुरेखाताईंना पुष्पहार घालतील. आपण सगळेजण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. आमच्या रेणुकांबा गोशाळेचे सचिव श्री विनोद सावकार गंदेवार, सौ रेखाताई खूप प्रेमाने सेवा करतात बरं का. खरं तर प्रकृती स्वास्थ्य तेवढे जास्त साथ देत नसताना सुद्धा कितीतरी दिवसापासून रात्रंदिवस प्रयास करून खूप मोठी प्रेमाने सेवा करतात. त्याबद्दल रामरायाचा प्रसाद त्यांना या ठिकाणी समर्पण होत आहे. त्यांनी स्वीकारा. धर्मप्रेमी श्री सूर्यकांत सावकार गुंडाळे एक सात्विक व्यक्तिमत्व आहे. अर्ध्या रात्री काही कार्य सांगा त्यांना अगदी धावत पळत करतात आणि तितक्याच प्रेमानं करतात. दोघेही पती पत्नी अत्यंत प्रेमळ आहेत. असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून गोमातेची सेवा घडावी म्हणून त्यांना गोमातेचा प्रसाद या ठिकाणी दिला जात आहे. रमेश सावकार सिद्धरावा नायगाव, सौरी पती पत्नी अत्यंत प्रेमळ आहेत. मला विशेष आमच्या रमेश शेठबद्दल आपुलकी याकरता वाटते की आमच्या बाबांचं स्वप्न होतं की चतुर्वेदेश्वराचं मंदिर भव्य व्हावं, दिव्य व्हावं, 4ही वेदाचे वैदिक मध्ये बसून पारायण करता यावे, एवढं भव्य मंदिर व्हावं. पण आम्ही तर ते काही करू शकलो नाही. पण आमच्या बाबांचं मनोरथ आमच्या रमेश शेठनी 13 लाख रुपये खर्च करून सुंदर अशा प्रकारचं मंदिर बांधलं. त्यांच्या ऋणातून आम्ही काही मुक्त होऊ शकत नाही आहे, पण रामाचा प्रसाद देऊन त्यांना आम्ही आशीर्वाद देतो की असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून संतांची सेवा, देवाची सेवा निरंतर घडावी आणि त्याकरिता आयुरारोग्य त्यांना प्राप्त व्हावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. यानंतर पंकज कुमार भंडारीजी, दोघेही पती पत्नी अत्यंत सात्विक आहेत बरं का. आता हे किती सेवा करतात मला शब्द नाहीत माझ्याकडे, आणि अत्यंत विनम्रतेने प्रेमानं सेवा करतात. असंच उत्तरोत्तर यांच्या हातून धर्माचं कार्य, गोमातेची सेवा. आमच्या पंकज कुमारचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, वयानं लहान आहेत पण गुणानं फार महान आहे. कुठेही गोशाळा असू द्या, 1-2 लाख रुपयाचा चारा नक्कीच त्या गोशाळेला देतात. म्हणजे आपल्या रेणुका आंबा गोशाळेला तर दरवर्षी चारा देतातच देतात, लाखो रुपयाची पेंड देतात. पण आमच्या पूज्यपाद गुरुवर्य मुकुंद काका दाडदेवेकर महाराज यांच्या गोशाळेला आमच्या विजूभाऊच्या चतुर्वेदेश्वर धाम या ठिकाणी बोर पाडून दिला, हापसा दिला, तिथे गोमातेची सेवा केली. असं जिथे कुठे गोशाळा असेल तिथे गोमातेची सेवा करतात. असंच उत्तरोत्तर गोमातेच्या कृपेनं त्यांच्या जीवनात भरपूर अशा प्रकारचं रामलीलेचं वैभव प्राप्त व्हावं, रामाची कृपा व्हावी, रामाचं नाम त्यांच्या हृदयात निरंतर वास करून राहावा आणि असंच धर्मकार्य करण्याकरिता त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावं म्हणून रामाचा प्रसाद त्यांना दिला जात आहे. त्यांनी स्वीकारावा. प्रभु रामचंद्र भगवान
सौ मीनाताई अविनाशजी मारंबा अतीव प्रेमानं सगळ्यांचं तिकीट काढण्याची व्यवस्था आमच्या मारंबा साहेबांनी केली बरं का. खरं सांगतो 130 तिकिटाचं माझ्याकडे होतं बरं का. ते काढून दिल्यानंतर दिसतो पण माझं डोकं पागल व्हायची वेळ आली. 4000 तिकीट यांनी काढलेले आहेत. तुम्ही म्हणाला 800 लोक आहेत 4000 कसं काय. 1800 लोक आहेत पण एका एका माणसाचे 4-4 तिकीट इथून तिथं तिथून तिथं तिथून तिथं. बरं आज काढलं की लागे उद्या फोन देतो ते कॅन्सल करा हे काढा हे काढलं नाही ते या गाडीचं काढा कॅन्सल करा त्या गाडी. आता काय तरा म्हणता त्रास द्यावा तर किती द्यावा हे आमच्याकडून शिकावं. खूप खूप प्रेमानं कष्ट सेवा केले त्यांच्या ऋणात मुक्त होत नाही. आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन म्हणून एकदा टाळ्या वाजवूया. आणि ज्या गाडीचं तिकीट आपणाला दिलेलं आहे त्या गाडीतच बसा बरं का. सगळ्यांची तिकीट दिलेली आहेत पण ज्यांना कोणाला मिळालं नसेल तर ज्या ग्रुपकडून तिकीट काढलंय त्या ग्रुपच्या व्यवस्थापकाला आपण विचारून गाडीचं तिकीट घ्या. प्रवास व्यवस्थित करा आनंदानं करा आणि सगळेच जण आपण रामरायाचं नामस्मरण करत राहूया. अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या आमच्या अविनाशजी मारंबा आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ मीनाताई सुद्धा तेवढ्याच भाविक आहेत बरं का. नवऱ्याच्या पायाचं तीर्थ घेतल्याशिवाय भोजन करत नाहीत महाराज. लग्न झाल्यापासून असा एक आदर्श आहे. खूप प्रेमळ कुटुंब आहे. असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून संतांची सेवा गोमातेची सेवा निरंतर घडावी आणि ती सेवा घडण्याकरिता रामरायाच्या कृपेने दीर्घायु आरोग्य त्यांना लाभावं. राजा रामचंद्र भगवान की जय. सुनील कुमार कामिनवार दोघेही पती पत्नी खूप प्रेमानं सेवा करतात. दिसायला लहान मूर्ती आहे पण अतीव प्रेमळ. विशेषतः आमच्या कुटुंबातलेच असल्यासारखे आहे. अतीव प्रेमानं सेवा करतात. असंच हे कार्य करण्याकरिता भगवंताच्या कृपेने त्यांना दीर्घायु आरोग्य लाभावं. राजा रामचंद्र भगवान अशोक सावकार दमकोंडवा दोघेही पती पत्नी आमच्या शोभाताई आणि अशोक सावकार अतीव प्रेमानं सेवा करतात. आमचे अशोक सावकार म्हणजे बंदुकीची गोळी आहे बरं का. प्रयागराजला उपवास आला आणि भगर आणलेली सगळी इथंच राहिली. तिथं भगरच नाही. आता भगर घेऊन या नाही नाही म्हणे कशी आणा 12 किलोमीटर जावं लागतं. पण लागली त्या अशोक 12 किलोमीटर गेले आणि तिथून भगर आणली आणि लोकांना खाऊ घातली. कुठलंही काम अर्ध्या रात्री सांगा बंदूकची गोळीच येते यार. असं प्रेमानं सेवा करणारे त्यांना असंच उत्तरोत्तर रामरायाची सेवा घडावी म्हणून या ठिकाणी प्रसाद दिला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. रामचंद्र भगवान की जय. गोविंद सावकार नरबलवार आप्पांचे शिष्य आहेत. थोर संतांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. संत सेवा धर्मकार्य राष्ट्रनिष्ठा या सगळ्या गुणांनी संपन्न यांचं जीवन आहे. असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून गोसेवा घडावी संत सेवा घडावी धर्माचं कार्य घडावं म्हणून रामरायाचा प्रसाद त्यांना दिला जात आहे. जानकी जीवन स्मरण जय राम महारुद्र हनुमान की जय. आमचे स्नेही गोभक्त गिरीश शेठ चिद्रावा सौ गीताताई यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. खूप प्रेमानं सेवा करतात. आमच्या कुठल्याही कार्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा आहे. असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून धर्माचं कार्य घडावं भगवंताची सेवा घडावी आणि पुन्हा अबोल व्यक्तिमत्व धर्मकार्य घडावं दीर्घ आयुरारोग्य लाभावं म्हणून त्यांना या ठिकाणी प्रसाद दिला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान जीवन कुमार कौतिकवार मला सांगायला आनंद वाटतो. इथली भोजन व्यवस्था
निवास व्यवस्था 3 दिवस अगोदर येऊन इथे काढलेले तिकीट कॅन्सल करून पुन्हा RAC मध्ये रेल्वेमध्ये खूप त्रास झाला. रेल्वे निघाली पण सगळे एवढे कष्ट करून 2 माणसं खाली 2 माणसं वर सगळ्या भानगडी करून सुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता हात जोडून सगळ्यांची सेवा करतात. कधी आवाज सुद्धा जोरात काढत नाही बरं का. माझा स्वभाव आहे, मी जोरजोरात अंगावर खेळ असतो, कोणाला रागावतो, कोणाला ओढून काढतो, कोणाला हे करतो. पण आमचे जीवनकुमार किंवा आमचे कार्यकर्ते कधीच कोणाला रागावले नाहीत बरं का. कधी कोणाला बसवच नाही. अगदी प्रेमानं खरंच कौतुक करावं तेवढं. अगदी वय लहान आहे बरं का, पण इथलं कार्य मात्र त्यांनी महान केलेलं आहे. त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून रामरायाची सेवा, संतांची सेवा निरंतर घडावी म्हणून त्यांना प्रसाद दिला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. हे कार्य सगळं घडवून आणायला एक चतुर व्यक्तिमत्व आमच्याकडं जे धर्मप्रेमी नरेंद्रजी हेरावा. गुरुभक्ती कशी करावी. आमच्या गुरुवर्य प्रातस्मरणीय निळकंठ महाराज काळेकरांचे ते अनुग्रहित शिष्य आहेत. अत्यंत प्रेमानं गुरुसेवा करतात. कुठलंही धर्माचं कार्य असलं तर अतीव प्रेमानं सेवा करतात. अशीच उत्तरोत्तर सेवा. पुन्हा ते वार्ताहर आहेत, आपल्या वर्तमानपत्राचे द्वारा धर्म कार्याचा प्रचार करण्याचं कार्य सुद्धा खूप मोठं चांगलं कार्य करतात. असंच उत्तरोत्तर त्यांच्या हातून धर्माची सेवा, समाजाची सेवा, राष्ट्राची सेवा निरंतर घडावी आणि त्यांच्या जीवनात उत्कर्ष व्हावा म्हणून रामरायाचा प्रसाद या ठिकाणी दिला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. या कार्यामध्ये हरिभक्तीपरायण शिवलिंग स्वामी महाराज, काल आपण ज्यांचं कीर्तन ऐकलं, मला आठवण राहत नाही बरेच वेळा. आज रात्री 6 ते 7 हरिपाठ होईल आणि 7 ते 9 तीर्थरूप दादांचं कीर्तन होणार आहे. सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. काल कीर्तन सेवा यांनी केली. शिवलिंग स्वामी महाराज अत्यंत सात्विक व्यक्तिमत्व आहे बरं का. आळंदी पंढरीवारी आयुष्यभर त्यांनी केलेली आहे. विठ्ठलाचे निष्ठावंत भक्त आहेत. सुंदर मृदंग वाजवतात. आळंदी पंढरीला खूप मोठा मान आहे. कीर्तन करतात आणि विशेष आहे आमच्या स्वामीचा की लहान 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 लेकरं गोळा करतात आणि उन्हाळ्यामध्ये दरवर्षी एक शिबिर घेतात. 100, 200, 500, 1000, 2000 विद्यार्थी एकत्र करून त्या विद्यार्थ्याच्या मनावर धर्मसंस्कार घडवण्याचं एक महान कार्य म्हणजे शिवलिंग स्वामी करतात. असंच कार्य उत्तरोत्तर धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य त्यांच्या हातून निरंतर वृद्धिंगत व्हावं आणि त्याकरता त्यांना आरोग्य चांगलं मिळावं, आयुष्य चांगलं मिळावं म्हणून रामरायाचा प्रसाद इथे दिला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. त्यांच्याबरोबर त्यांचे स्नेही धर्मप्रेमी श्री संजयजी नागपूरहून आलेले आहेत. रेल्वेमध्ये एवढी घाई होती, गर्दी होती, त्यांना चढताच आलं नाही. रेल्वे निघून गेली पण ताबडतोब विमानाचं तिकीट काढून इथं आलेले आहेत बरं का. हे दोघं खूप सात्विक व्यक्तिमत्व आहे. त्यांना रामरायाचा प्रसाद या ठिकाणी दिला जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. थोडस नाम संकीर्तन करूया. या ठिकाणी आपल्या
7 दिवस ज्याने आपणाला गोड गोड रामाचा प्रसाद खाऊ घातला त्या आमच्या अन्नपूर्णा माता सुनीताबाई आणि सोनालीताई दमकोंडवार प्रसाद घेण्याकरता व्यासपीठावर येतील. राजस्थानी श्री रिचपालजी हे सुद्धा प्रसाद घेण्याकरता या ठिकाणी येतील. टेम्पोचा चालक बाळू मामा यांनी सुद्धा प्रसाद घेण्याकरता व्यासपीठावर यायचं आहे. गेले 7 दिवस आमची खूप सेवा करतात. खूप सेवा करत आहेत. वयानं लहान आहेत पण खूप प्रेमानं सेवा करत आहेत. राहेगाव या ठिकाणाहून 7, 8, 10 भक्तगण आलेले आहेत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून दीपक कुमार किंवा राहेगावकरचा ग्रुपमधील ओंकार यांनी येऊन येथे सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रसाद घ्यायचा आहे. आम्हाला सोहळ्यामध्ये गोड गोड हातानं गोड स्वयंपाक करून घालणारे विनोद महाराज पांडे, छायाताई आलेगावकर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन प्रसाद स्वीकारायचा आहे. विशेषतः आमचे जकाते बंधू इथं असतील तर त्याने उठून उभं राहावं. आणि कुठल्या कार्यात व्यस्त असतील तर वरून ते अभिनंदन करत आहेत बरं का. आपलं सेवेत हजरच आहेत. या परिवाराने गोमातेची खूप सेवा केलेली आहे बरं का. दत्तात्रेयजी जकाते, सौ विमल जकाते, वंदना जकाते, विनायकजी जकाते आणि सौ वैशाली जोशी या सगळ्या परिवारातलेच लोक आहेत. आई वडील मुलगा बहीण भावजाई काय काय असं नात्यातलेच एकाच कुटुंबातले आहेत. या प्रत्येकाने 9,000 असे मिळून 9×5 45,000 रुपये गोमातेच्या चाऱ्याकरिता त्यांनी समर्पण केलेले आहेत. टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. शंभूजी कौटिकवार आणि आंबेगावकर, सौ कल्पनाताई आंबेगावकर या भक्तांनी सुद्धा 5,000 गोमातेच्या चाऱ्याकरता समर्पण केलेले आहेत. त्यांना प्रसाद दिला जाईल. त्यांनी तो स्वीकारावा. आता वेळ खूप झालेला आहे. आज आपल्या भाग्यानं वृंदावनहून महात्माजी आलेले आहेत. त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. तसेच आमचे वेदशास्त्र संपन्न प्रणवशास्त्रीजी महाराज त्यांचे सुद्धा आशीर्वाद लाभणार आहेत. तेव्हा वेळ कमी आहे म्हणून आजची कथा 2 सत्रात ठेवलेली आहे बरं का. भोजन झाल्यानंतर पुन्हा कथेचं समापन होणार आहे. म्हणून आज कोणाला झोपायला मिळणार नाही, विश्रांती मिळणार नाही. येथून गेल्यानंतर प्रसाद घ्यायचा आणि परत या ठिकाणी येऊन कथेकरता बसायचं आहे. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय जय